ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। आमदार श्री संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात। आमदार केळकर यांनी आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयामध्ये शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळेस ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनील जोशी, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम, दीपक जाधव, दत्ता घाडगे, ओमकार चव्हाण, राजेश जाधव आदी उपस्थित होते। ठाणे महापालिका अंतर्गत अतिक्रमण, इमारतीमधील सोलर सिस्टम, वर्तनगर येथील डेव्हलपमेंटचे विषय, रखडलेले डेव्हलपमेंट, कोपरी येथील प्रसूतिगृह स्टाफ, पाणी विषयी, पोलीस स्टेशन विषयक तक्रारी असे एकंदर 58 तक्रारी आज प्राप्त झाल्या होत्या। ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कोपरी ठाणे पूर्व या ठिकाणी CNG पंपापुढे सर्व्हिस रोडवरती बेस्टची ओलेक्ट्रा कंपनीच्या बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकावर चढल्याने झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली। तर जखमी 2 जणांना सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। हा अपघात गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला। गुरुवारी रात्री ठाण्याच्या कोपरी हॉटेल अयुग समोर CNG पंपापुढे बेस्ट बसची ओलेक्ट्रा कंपनीच्या बस चालक सुशांत मोहिते आणि वाहक महाले हे प्रवासी घेऊन बोरिवली स्टेशन ते ठाणे स्टेशन पूर्व भागाकडे निघाले होते। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकावर धडकली आणि हा अपघात घडला। यात 5 जण जखमी झाले असून 3 जण किरकोळ, तर प्रवासी राजेश मालुसरे याला कपाळाला आणि पाठीला दुखापत झाली आहे, तर प्रवासी सुहास वाघमारे याच्या नाकाला दुखापत झाली आहे। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत या अभ्यासक्रमाचा निषेध व्यक्त केला होता। केंद्र सरकारचं सध्या जे सर्व हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली। ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या वतीने शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोटनाका परिसरामध्ये मनसैनिकांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात आंदोलन केलं। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती शालेय याच्यामध्ये करतायत, कशासाठी? अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिला आहे, आणि हे नवीन आणखीन काय? हिंदी आहे ते राहू द्या ना, ते व्हायच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना। तर आमचा याला विरोध आहे। आम्ही विरोध दर्शनासाठी आज इथे निदर्शनं केली आहेत। आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल। आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये, हे चुकीचं आम्हाला वाटतंय। ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत। ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शन समोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत। रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे। संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते। कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही, आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली। या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे।
कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे। ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी। आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे। मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे। ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा। आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे, पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे। यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं। काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे। गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली। ह्या वर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला। साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय। असं एकदम विचित्र वर्ष आहे। 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे। आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत। आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आता फुल डिमांड आहे, पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात, तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचित
पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. केरळ येथून येऊन ठाणे मुंबई परिसरामध्ये दरोडा घालणाऱ्या केरळच्या दरोडेखोर टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून लुटलेली 10 लाखांची रक्कम जप्त केली आहे. विश्लेष पोकेनके, सुहास खोता TP, प्रफुल्लदेव पुल्लिविता, अखिल PV आणि सुबिलेश बाळकृष्ण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. काळबादेवी येथील प्रॉमिस एंटरप्राइजेस या कंपनीचा नोकर ठाणे मुंबईमध्ये दरोडे घालणारी केरळी टोळी यांना जेरबंद करण्यात आला आहे. आरिफ अन्सारी हा मुंबई येथून 30 लाखांची रोकड घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील BKB येथे पार केलेली दुचाकी गाडी काढत असताना या लुटारांनी 30 लाखांची रोकड लुटून नेली. याबाबत दौपाडा पोलीस ठाण्यामध्ये 21 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसताना या चोरट्यांना केरळ येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लुटलेल्या रकमेपैकी 7,50,000 आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले 3 लाखांचे 2 मोबाईल असा 10 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बसस्टँड जवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. जो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरप्राइजेस काळबादेवी मुंबई या कंपनीमध्ये काम करतो. तो कंपनीची कॅश घेऊन मुंब्रा येथे त्याच्या राहत्या घरी निघाला होता. त्यावेळी 5 अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडील जबरी चोरीनं 30 लाखाची कॅश जबरीने ते घेऊन गेले. त्या अनुषंगानं क्राईम ब्रांच युनिट 1चे इंचार्ज APS सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण आतापर्यंत 5 आरोपी निष्पन्न झाले. त्या 5 आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे. आरोपी एक विघ्नेश पोकेन, सुहास खोया, प्रफुल्लदेव पुल्लिविता, अखिल कृष्णा आणि सुबिलेश बालकृष्णन असे हे 5 आरोपी केरळ येथून अटक केलेले आहेत. पितांबरीचे डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेली डिलीट पदवी म्हणजे तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेच्या प्रवासाचा सन्मान आहे, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढलं. तसंच डॉक्टर प्रभुदेसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं देखील श्री काकोडकर यांनी नमूद केलं. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलेट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून त्यांचा जाहीर नागरी सत्कार गुरुवारी ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अनिल काकोडकर बोलत होते. यावेळेस व्यासपीठावर आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते. यावेळेस बोलताना डॉक्टर काकोडकर यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या वामनराव प्रभुदेसाई कुटुंबाच्या आठवणी जागवल्या. डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना मिळालेला किताब हा तरुणाईला स्फूर्ती मिळेल अशा नाविन्यपूर्ण उद्योजकतेच्या प्रवासाचा सन्मान असल्याचं यावेळेस काकोडकर यांनी सांगितलं. सर्वप्रथम प्रभुदेसाई तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मगाशी जसं म्हटलं की एका बाजूला व्यवसाय सांभाळायचा, तुमचे इतर व्यापही खूप आहेत, पण हे सगळं करताना ते अशा प्रकारे करायचं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला डिलीटने सन्मानित करावंसं वाटलं. त्यांनी ते केलं. त्याच्यामध्ये एक खूप मोठा मेसेज आहे, त्याच्यावर मी नंतर येईन. पण आत्ता खरोखर मनपूर्वक आपलं कौतुक आणि अभिनंदन. यावेळेस बोलताना अध्यात्म आणि उद्योग हा काही विरोधाभास नाही,
तर रवींद्र प्रभुदेसाई यांचा सचोटीचा उद्योग आणि अध्यात्मातील रस पाहता हीच खरी काळाची गरज असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी काही व्यक्तिमत्वांमुळे शहरं मोठी होतात, त्या सचोटीने काम करणारे ठाण्याचे रवींद्र प्रभुदेसाई हे एक आहेत. कारण त्यांच्यात समर्पण वृत्ती, दृढ निश्चय, श्रद्धा आणि शिस्त हे गुण ठासून भरले आहेत. अनेकदा हे पाहायला मिळतं की लोक पुरस्काराच्या मागे धावतात, परंतु श्री प्रभुदेसाई यांच्या मागे पुरस्कार धावत असतात, असे कौतुकोद्गार देखील यावेळेस आमदार संजय केळकर यांनी काढले. त्याच्यामुळे अशा पद्धतीने काम करणारं असं व्यक्तिमत्व मी वामनरावांच्यामध्ये बघितलं आणि त्याच्यानंतर रवीजीमध्ये. म्हणजे संघाचा एवढा पगडा, संघ शरण ही संघाचा गणवेश देखील सामान्य कामात काम करत असताना देखील वामनरावांनी घातलेला मी बघितलेला आहे आणि रवीजींनी मी घातलेला बघितलेला आहे. या शहरामध्ये एवढं ज्याला म्हणते की निष्ठा आणि संस्कार हा या सगळ्यांमध्ये आम्हाला बघायला मिळाला. आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे जसं पुरस्काराचं यांनी सांगितलं की काही वेळेला व्यक्तींच्या मागे पुरस्कार धावत असतात. एका मागे एक पुरस्काराला किती मिळाले असतील मलाही माहिती नाही. यावेळेस बोलताना सच्चिदानंद शेवडे यांनी प्रभुदेसाई हे अध्यात्म आणि उद्योगाची सांगड घालून सत्याच्या मार्गाने चालणारी व्यक्ती असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांनी देखील श्री प्रभुदेसाई यांना शुभेच्छा दिल्या. आणि समाजाला मगाशी जसं सांगितलं की फक्त आर्थिकरित्या नाही तर वैचारिकरित्या त्यांनी बरंचसं काही दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक ठाणेकर म्हणून निश्चितच या इकडे सर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मला भेटला असं मी मानतो. आणि आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी आयोजकांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. सर आपल्या या पदवीसाठी निश्चितच म्हणजे आपल्या मनामध्ये एक अजून तुरा वाढलाय. पण जसं मगाशी काकोडकर सरांनी सांगितलं की असे अनेक कार्यक्रम अजून या काही वर्षांमध्ये होत राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळेस श्री प्रभुदेसाई यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नमस्कार, मी रवींद्र वामन प्रभुदेसाई. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली, त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता. आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब, त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे, ही सगळी मंडळी उपस्थित होती. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे ज्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याच, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, ठाणे जनता सहकारी बँक असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, सॅटर्डे क्लब, त्याच्यामुळे ही जे काही अरेंज करणारी जी सगळी होती की सारथीचे अमोल धर्मे होते, त्याचप्रमाणे आपलं कोपनेश्वर न्यासाचे सगळी मंडळी होती, दाते सर होते. त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला. आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभच्या, तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या. आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतोय की ठाण्यातलं असं जे सामाजिक काम करणारे कोणी असतील त्याला जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतोय. तर पुढल्या वर्षीपासून ही योजना आपण अंमलात आणू. कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगवला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले, बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं
तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला. तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.